ऑपरेशन सिंदूर करण्यामागे 3 मुख्य उद्दिष्ट होती आणि तिन्ही उद्दिष्ट पूर्ण झाली असं केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलंय। या ऑपरेशन मागे 3 प्रकारचे हेतू होते, लष्करी, राजकीय आणि मानसिक। मिट्टी में मिला देंगे असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते। 7 मे रोजी केलेल्या हल्ल्यांमध्ये बहावलपूर, मुरिदके आणि मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून पहिला हेतू साध्य झाला। दुसरा म्हणजे सिंधू पाणी करार भारतानं स्थगित केल्यामुळे राजकीय हेतू देखील भारतानं साधला आणि गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानमध्ये खोलवर हल्ला करून आपण त्यांच्या मनात भीती बसवली। लढाईच्या प्रत्येक फेरीत भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, प्रामुख्यानं ऑपरेशन सिंदूर बाबतचे आता 3 हेतू होते असं लष्कराकडून अर्थात सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांकडून याबद्दलचे अपडेट मिळतात। हा हेतू साध्य झालेला आहे असं सांगण्यात येतंय। या अनुषंगाने काय नेमके अपडेट मिळतात, काय नेमकं म्हणणं आहे सूत्रांचं? नक्कीच दीपक, काल झालेल्या पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर आज दिवसभर भारताच्या नवी दिल्लीतील राजधानीमध्ये पूर्णपणे चर्चांचं सत्र सुरू होतं, बैठकांचं सत्र सुरू होतं, वेगवेगळ्या चर्चा विचारविनिमय सुरू होते आणि त्या सगळ्यातून जे आउटकम्स आलेत ते आता आपण सांगतोय। त्यापैकी पहिलं म्हणजे ऑपरेशन सिंदूरचे 3 जे उद्दिष्ट ठरवण्यात आली होती त्यापैकी एक म्हणजे मानसशास्त्रीय उद्दिष्ट होतं, त्यामध्ये घुस के मारेंगे म्हटलं होतं। त्या पद्धतीने पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। हा एक सायकोलॉजिकल यश भारताने मिळवलंय की आता पाकिस्तानच्या आर्मीला किंवा पाकिस्तानी सरकारला कायम भीती असेल की कधीही भारताची हवाई दलाची विमानं इथे पुन्हा येऊ शकतात आणि हलकल्लोळ माजवू शकतात। दुसरा मुद्दा म्हणजे जे पॉलिटिकल ॲम्बिशन होतं, आपलं पॉलिटिकल उद्दिष्ट होतं की इंडस वॉटर ट्रीटी, सिंधू जलकरार स्थगित करायचा, तर तो स्थगित केला गेलाय आणि अजूनही तो स्थगित केल्याच्याच एकंदरीत सगळ्या परिस्थितीमध्ये आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह होतं की मिट्टी में मिला देंगे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, त्यानुसार बहावलपूर, मुरिदके हे जे कॅम्प्स आहेत हे थेट जमीनदोस्त केलेले आहेत, तिथल्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडून टाकलेलं आहे भारताने। त्यामुळे ही 3 उद्दिष्ट ठरवून ऑपरेशन सिंदूरची योजना करण्यात आली होती। ती तिन्ही उद्दिष्ट सफल झाली असं चर्चेतून एक निष्कर्ष निघाल्याचं कळतंय। त्यानंतर आजच चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्या आर्मी कमांडर्सची कॉन्फरन्स घेतली आणि प्रत्येक रेंजच्या आर्मी कमांडरला सक्त आदेश देण्यात आलेले आहेत की पाकिस्तानकडून काल रात्री ज्या प्रकारे शस्त्रसंधी उल्लंघन झालं त्याला सडेतोड उत्तर द्यायचे। आर्मीने कशाचीही तमा न बाळगता आर्मीनी तिथल्या रीते पूर्ण ताकदीनिशी उत्तर द्यायचं आहे। त्यामुळे सध्या दिल्लीमध्ये खलबतं सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत, विचारविनिमय सुरू आहे आणि भारताची भूमिका निश्चित होते या सगळ्या चर्चा आणि विचारविनिमयांमधून। नक्कीच, तू सांगतोय सोमेश त्याप्रमाणे भारताची जी भूमिका आहे ती अधिकाधिक स्पष्ट होते। सोमेश, तू राहाच आपल्यासोबत, आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।